नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि गटप्रवर्तक यांना आमचा सादर नमस्कार आहे. गुरुजन चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की महत्त्वाचे नवनवीन अपडेट, तुमच्या पगारवाढी संदर्भामधील अपडेट सर्वात आधी सर्वात विश्वसनीय पद्धतीनं, खात्रीशीर पद्धतीनं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं पाहिलं तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होणं अपेक्षित होतं. खरं तर निकाल लागून आता 2-3 दिवस झालेले आहेत, परंतु अजून देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अपडेट मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भामध्ये कळलेली नाही आहे. त्यामुळं आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची प्रतीक्षा आहे, जी आणखीन वाढत चाललेली आहे की आपल्या पगारवाढीचा निर्णय कधी होणार आहे. त्यासोबतच मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्यासुद्धा मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ होणार आहे हे तर महायुतीने सांगितलेलं होतं, परंतु आमच्या पगाराचं काय होईल याबद्दल मात्र आणखीन देखील शंका त्यांच्या मनामध्ये आहे. तर पगारवाढ कोणत्या महिन्यापासून होईल, किती होईल, मदतनीस आणि गटप्रवर्तक यांची पगारवाढ होईल किंवा नाही, आणि जर झाली तर किती रुपये होईल, कोणत्या महिन्यापासून होईल, या एकूण अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिला प्रश्न हा आहे की अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ कधीपासून होईल. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महायुतीच्या घोषणापत्रामध्ये नोव्हेंबर 2024 पासून या ठिकाणी ही घोषणा करण्यात आलेली होती की आमचं जर सरकार आलं तर आम्ही आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांची पगार 15,000 रुपये करू. तर या ठिकाणी एकंदरीत असं दिसत आहे की जर समजा मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली आणि त्या पहिल्या बैठकीमध्ये जर हा प्रश्न किंवा हा जो विषय आहे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामधला जर आला, तर त्या ठिकाणी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर हा निर्णय झाला तर निश्चितपणानं नोव्हेंबर 2024 पासून पगारवाढ होईल, अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळत आहे. जर त्या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर हा निर्णय आला तर मग मात्र विलंबानं कदाचित पगारवाढ होऊ शकते. परंतु ज्या पद्धतीचं मॅन्डेट आता महायुती सरकारला मिळालेलं आहे आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड आशीर्वाद देऊन या ठिकाणी विद्यमान सरकारला पुन्हा एकदा शासनामध्ये पुन्हा एकदा कार्य करण्याची संधी दिलेली आहे, आणि त्यामुळे एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील आणि अजित पवार साहेब असतील, या सर्वांनी निवडणुकीच्या नंतर जे पत्रकार परिषदा घेतलेल्या होत्या त्या सर्वांमध्ये लाडक्या बहिणींचं मनापासून आभार मानले, त्यांचं कौतुक केलं, आणि त्यांनी जे प्रेम दिलेलं आहे, त्यांनी जे आशीर्वाद दिलेला आहे, त्यांनी जो जिव्हाळा लावलेला आहे, महायुती सरकारला पुन्हा एकदा सरकारमध्ये परत आणलेला आहे, त्याची परतफेड आम्ही निश्चित करू अशी कृतज्ञता देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्यावेळेस नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल, नवीन मुख्यमंत्री या ठिकाणी विराजमान होतील, काल एकनाथराव शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मला कुठलंही पद महत्त्वाचं नाही, मी महाराष्ट्राची मनापासून सेवा केलेली आहे आणि ती पुढेसुद्धा करणार आहे, परंतु यासाठी मला मुख्यमंत्री पदच मिळावं अशी माझी काही इच्छा नाही. त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये कोण मुख्यमंत्री होईल हा प्रश्न निश्चितच आहे, कारण की त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट म्हणजे जरी नाही सांगितलं, परंतु त्यांच्या बोलण्याचा अर्थ तोच होता की कदाचित ते महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होणार नाहीत, तर त्यामुळं दुसरं कोणाकडे तरी पदभार या ठिकाणी जाऊ शकतो. महत्त्वाचं हे आहे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या दृष्टिकोनातून की महिला आणि बालविकास खात्याचं मंत्री कोण होतं. यापूर्वी आदिती तटकरे हे मुख्यमंत्री महिला व बालविकास खात्याच्या मंत्री होत्या, आणि त्या मंत्री असताना या ठिकाणी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आलेली होती. त्याचबरोबर आशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये देखील हे खातं महत्त्वाचं आहे. त्यांनी केलेला पाठपुरावा हा महत्त्वाचा आहे, कारण की त्यांच्याकडे सगळी आकडेवारी आहे. एकंदरीत राज्यामधल्या महिलांची, बालकांची आकडेवारी त्यांच्याकडे आहे, आणि त्यामुळं त्यांच्या वाढीमध्ये, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये, त्यांच्या देखभालीसाठी आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांची किती मदत या ठिकाणी लागते, त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य खात्याचे देखील या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे आशा सेविकांच्या संदर्भामध्ये आणि गटप्रवर्तकांच्या संदर्भामध्ये. तर त्या ठिकाणी ह्या दोन्ही खाते कशा पद्धतीनं आपापला विषय या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणतात ते पाहणं गरजेचं राहणार आहे, कारण की जोपर्यंत सार्वजनिक खात्याने, आरोग्य खात्याने याची आवश्यकता दाखवली नाही की नाही आता आशा सेविकांचा पगार हा खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे 15,000 रुपये करणं आवश्यक आहे, कारण की त्यांना खूप कामं असतात. एका महिन्यामध्ये 3-3 मीटिंग असतात. 3-3 मीटिंगला तालुक्याच्याच ठिकाणी जावं लागतं, त्यानंतर झोनच्या ठिकाणी जावं लागतं. अनेक हातामागची कामं सोडून त्यांना सकाळच्या वेळेला असतील, दुपारच्या वेळेला असतील, आणि 24 तास ड्युटी असल्यासारखंच आहे, कारण की ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो, आरोग्याच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा आवश्यकता पडते त्यावेळेस त्यांना या ठिकाणी
कामाचे तास न बघता कितीही तास त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि महाराष्ट्रामधील तमाम आशा सेविका, महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील आणि गटप्रवर्तक असतील, प्रचंड मेहनतीनं, प्रचंड तळमळीनं या ठिकाणी जिव्हाळीनं काम करतात आणि त्यामुळं महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा असतील, महिला आणि बालकांचं पोषण असेल, ते खूप महत्त्वाच्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक त्यांच्या कार्यामुळं झालेलं आहे. खरं पाहिलं तर काम खूप आहे, परंतु त्या तुलनेमध्ये मिळणारा पगार खूपच कमी आहे, खूपच जास्त कमी आहे. त्यामुळे त्यांना तो पगार आता काही झालं तरी 15,000 व्हायला पाहिजे, लवकरात लवकर व्हायला पाहिजे, नोव्हेंबर 2024 पासूनच व्हायला पाहिजे, अशी आपण सातत्याने मागणी करत आहोत. त्यासाठी शासनासोबत समन्वयसुद्धा साधत आहोत आणि ह्या एकंदरीत पाठपुराव्यामध्ये आम्हाला आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि गटप्रवर्तक यांची मदत पाहिजे. कारण की तुमचा पाठिंबा मिळणार नाही तोपर्यंत आपण हा विषय मांडू शकणार नाही. आणि महाराष्ट्रामधलं गुरुजन हे एकमेव चॅनल आहे. होय, महाराष्ट्रामधलं गुरुजन हे आमचं एकमेव चॅनल आहे की जे आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये, मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये सातत्यानं ही बातमी या ठिकाणी शासन दरबारी लावून ठेवत आहे. आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतो, त्यांनाही विचारत असतो की नेमकी पगारवाढ कधीपासून होईल. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एकंदरीत काम करणाऱ्या आशा सेविका आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांची आम्ही संख्या या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर गुणीला 5,000 रुपये, कारण की 5,000 रुपयांची वाढ त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर त्यामुळं अर्थ विभागाकडे, वित्त विभागाकडे नेमकी किती रुपयांची मागणी करावी लागेल आणि त्यामुळं किती खर्च अपेक्षित आहे, बरोबर आहे की नाही, म्हणजे पगारावरचं. आणि त्यांचं एक कायम म्हणणं असते की कशाचंही सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि खरी गोष्ट आहे, पैशाला पानं तीनच असतात आणि पैसा काही झाडावरती उगवत नाही. त्यामुळं पैशाचं नियोजन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न वित्त विभागाकडे असतो. आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या पूर्वी अनेक घोषणा झाल्यात, लोकप्रिय घोषणा झाल्यात, त्याच्यावरती हजारो कोटी रुपये या ठिकाणी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळं त्याही ठिकाणी निधी पोहोचवायचा आहे, त्याही ठिकाणी निधी देणं गरजेचं आहे. लाडक्या बहीण योजनेचे 1,500 रुपयावरनं 2,100 रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, त्याही ठिकाणी निधी द्यायचा आहे. आणि ज्या पद्धतीचं आशीर्वाद या ठिकाणी लाडक्या बहिणींनी विद्यमान सरकारला दिलेलं आहे, त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पगारवाढ करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. पेन्शनधारकांची पगार 1,500 रुपयावरून 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे सुद्धा कृषी सन्मान निधीचे पैसे हे 12,000 रुपयावरून 15,000 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं लोकप्रिय योजना यांची प्रचंड घोषणा झालेली आहे आणि हे सरकार ज्या पद्धतीनं या ठिकाणी विराजमान होणार आहे, त्यांना जे मॅन्डेट मिळालेलं आहे, जे बहुमत मिळालेलं आहे, प्रचंड आशीर्वाद जनतेचे मिळालेले आहेत. त्यामुळं आम्ही कुठलीही काटकसर सोडणार नाही. आम्ही जे वचनं दिलेले आहेत ते 100% पूर्ण करू, असं एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितजी पवार यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणानं या ठिकाणी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ होणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये स्वतःच्या प्राणाची बाजी लावून या ठिकाणी आशा सेविकांनी काम केलं. लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका रात्रभर झोपल्या नाहीत, कारण की इंटरनेटची साईट स्लो चालत होती. त्यावेळेला डेटा पण मिळत नव्हता. 2-2 GB डेटा तर 2 ते 3 तासामध्येच खर्च होत होता. काही आशा सेविकांना, अंगणवाडी सेविकांना पुन्हा मोबाईलमध्ये रिचार्ज करण्याची आवश्यकता पडली होती. अशा अनेक संकटाच्या काळामध्ये त्यांनी धीर न हारता, या ठिकाणी हिंमत न गमावता त्यांनी सातत्यानं लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरले. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये आले. परंतु आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना 50 रुपये फॉर्मप्रमाणे जे पैसे मिळणार होते ते अजून आले नाही. हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तो सुद्धा निधी लवकरात लवकर आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावा, अशी मागणी या ठिकाणी होत आहे. ती प्रशासकीय स्तरावरून सुद्धा लवकरात लवकर खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजेत. कारण की घर खर्च आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे, मुलांना शाळेसाठी खर्च लागत आहे, अनेक गोष्टी आहेत आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मागे. म्हणजे ते पूर्ण गावाची आरोग्याची जबाबदारी तर असतेच, परंतु कुटुंबाची सुद्धा जबाबदारी प्रचंड ताकदीनं आणि हिमतीनं आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका स्वतःच्या बळावरती घेत असतात. आणि त्यामुळं त्यांची पगारवाढ तात्काळ व्हावी, नोव्हेंबर 2024 पासूनच व्हावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. अधिकारी वर्गाची सुद्धा ही खूप मोठी इच्छा आहे. त्याचबरोबर सरकारमध्ये आलेल्या सर्वांची देखील ही इच्छा आहे की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ लवकरात लवकर व्हावी. या संदर्भामध्ये आम्हाला जर काही अपडेट मिळाली तर ती तुमच्यापर्यंत हमखास गुरुजन चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमचं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पगारवाढ लवकर झाली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे, तो तुमचा हक्क आहे आणि तो आपण मिळवण्यासाठी शासनासोबत परस्पर या ठिकाणी भूमिका घेणार आहोत. त्यांच्याशी समन्वयानं, संवैधानिक मार्गानं आणि बातचीत करून विविध
कशाही पद्धतीनं हातपाय जोडून का होईना, परंतु आपण या ठिकाणी पगारवाढ संदर्भामध्ये आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका त्यांचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. काही सूचना असतील, मत असतील, अभिप्राय असतील आम्हाला सांगा. काही माहिती शेअर करायची असेल ते सुद्धा आम्हाला कळवा. आपण हे चॅनल तुमचंच आहे, तर आपल्याला मोठं करायचं आहे आणि खरीखुरी माहिती, विश्वसनीय माहिती, खात्रीशीर माहिती, परफेक्ट माहिती ती सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे. तुम्हीसुद्धा आम्हाला सहकार्य करा. खूप खूप धन्यवाद.